नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सरळ सेवेची सिरीज बघत आहोत. त्यामध्ये आपण काय बघत आहोत तर आपण आज नवीन पार्ट चालू केलेला आहे. यापूर्वी आपण हे बघा, हा पहिला पार्ट दिसतोय हा आणि दुसरा, हे दोन आपण काही पार्ट्स मध्ये संपवले आहे. म्हणजे हा पहिला पार्ट पहिला सेक्शन जो आहे तो 13 पार्ट्स मध्ये कंप्लीट केला आहे आणि हे दुसरं जे आहे ते 4 पार्ट्स मध्ये आपण कंप्लीट केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी सोर्स म्हणून मी काय वापरत आहे तर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे सरळ सेवेचं स्पेसिफिक जे पुस्तक आहे ते वापरत आहे. ठीक आहे. बरं आजचा नवीन टॉपिक समजून घ्या आधी की महाराष्ट्र भौगोलिक आणि संकीर्ण. ठीक आहे. तर आजचं लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी मला एका कमेंटला आन्सर द्यायचं आहे. फक्त तसं मी लिहिलेलंच आहे, आन्सर दिलेलंच आहे, पण एक सांगायचं आहे मला की तर त्या सरांनी सांगितलं की इव्हिनिंगला पण लेक्चर टाकत जा, पण सर खरंच पॉसिबल होत नाही आहे. माझं जेन्युइन कारण आहे आणि म्हणजे तुम्ही मला प्रत्येक वेळेस जे जे सुचवतात ना, जे माझ्याकडून पॉसिबल होतं ते सगळंच मी अप्लाय करण्याचा प्रयत्न करते आणि केलेलं पण आहे. जसं तुम्ही सांगितलं होतं लेंथ वाढवा, तर मग मी लेंथ पण वाढवली आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते, पूर्वी मी काय करायची तुम्ही सांगण्याच्या आधी की हे एक पेज आहे आणि इकडचं एक पेज आहे. ठीक आहे. हे दोन पेजेस मी एका व्हिडिओमध्ये कंप्लीट करायचे. आता मी काय करते आहे तुम्ही सांगितल्यानंतर हे एक पेज आणि प्लस हे आणि हे एक पेज असं एका व्हिडिओत कंप्लीट करते. ठीक आहे. मग त्याच्यानंतरही आता मी पुढे जाऊन असा निर्णय केला की असे 3 पेजेस कंप्लीट करायचे. ठीक आहे. म्हणायला ते 3 आहेत पण तसे 6 पेजेस असतील छोटे छोटे. बरं तुमचं जे म्हणणं आहे ना सर की इव्हिनिंगला पण लेक्चर टाका, तर 100% टाकायला काहीच हरकत नाही आहे. फक्त मला पॉसिबल होत नाही आहे ना सध्या, त्यामुळे मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जे खरं खरं उत्तर आहे ना तेच दिलं. म्हणजे मी असं नको म्हणायला की हो सर मी टाकत जाईल आणि मग तुम्हाला मी सांगितलं आणि तुम्ही वाट बघाल व्हिडिओची. म्हणजे नाही आला तर मग पुन्हा आपल्याला थोडं अस्वस्थ होऊ शकतं की आपल्याला अभ्यास राहून जातोय असं. त्यामुळे मग मी तुम्हाला एक वेळ नाही सांगितलं आणि रोज लेक्चर टाकले तर मग ते जास्त योग्य राहील. ठीक आहे. कारण जेव्हा खरंच पॉसिबल होईल तेव्हा 100% मी दिवसाला 2 व्हिडिओ फक्त सरळ सेवेसाठीच टाकेल. ठीक आहे. आता माझं मेन टार्गेट कसं आहे की माझं मेन टार्गेट आहे दिवसाला 3 व्हिडिओ टाकायचे. पण आता जर सरळ सेवेचे स्टुडंट्सची रिक्वायरमेंट असेल की त्यांचे पटकन करून घ्यायचे तर मी त्याच्यावर फोकस करून 2-2 व्हिडिओ टाकून करून पण घेईल. पण सध्या पॉसिबल होत नाही आहे सर, हेच माझं सांगणं होतं. आणि त्यात कसं झालं आहे की जेव्हा मी एकाच सेटअपमध्ये हे 3 पेजेस कंप्लीट करून घेते ना तर ते 2 व्हिडिओ केल्याच्या बरोबरच होतं आहे. आत्ता जेव्हा आपण व्हिडिओ बनवतोय तेव्हा ते 30 मिनिटाच्या पुढे चालले आहेत बरोबर. आता जेव्हा मी 2 पेजेस अजून ॲड केले मला असं वाटतं 30च्या पुढे 100% जाणार, 41 मिनिटाचा व्हिडिओ होऊन जाईल. ठीक आहे. तर मला असं वाटतं 2 व्हिडिओ ऐवजी एकाच व्हिडिओत ते सगळं कव्हर होतं आहे. आणि तरी मी तुम्हाला शब्द देते की जेव्हा मला खरंच प्रामाणिकपणे पॉसिबल होईल ना तेव्हा मी 100% ते व्हिडिओ बनवेल. म्हणजे मी माझे 3 व्हिडिओ टाकायचं टार्गेट असं आहे की एक हे पुस्तक कंप्लीट करायचं आणि बाकीचं एक करंटला द्यायचं आहे मला सेशन आणि बाकीचे एक इन जनरल. आता तुम्हाला खोटं वाटेल, हे पुस्तक मी खूप दिवसाचं आणून ठेवलं आहे जे मला सिरीज स्टार्ट करायची, कारण 2025चं मी केलंच नाही आहे ना, करंट काहीच कव्हरच केलं नाही आहे. तर मला हे कंप्लीट करून घ्यायचं आहे, पण जे होत नाही आहे माझ्याकडून, म्हणजे मला पुस्तक उघडून वाचायला सुद्धा वेळ मिळत नाही आहे. तर असे काही प्रॉब्लेम्स आहेत सर. तर तेच तुम्हाला सांगायचं होतं की त्यासाठी मी तुमची दिलगिरी व्यक्त करते, त्यासाठी सॉरी सर. पण जेव्हा मला खरंच पॉसिबल होईल तेव्हा मी नक्कीच टाकेल ते व्हिडिओ. ठीक आहे. बाकी कधी कधी असं वाटतं मला की आता हे माझं वाटणं आहे, म्हणजे माझा भ्रम आहे की खरंच आहे तसं हे मी सांगू शकत नाही. पण कधी कधी वाटतं की काही स्टुडंट्सला खरंच पर्सनली इंटरॅक्शन करायची इच्छा असते. एका मॅडमने पण एकदा मध्ये मला विचारलं होतं की तुम्हाला कॉन्टॅक्ट करता कसा येईल, एका सरांनी पण विचारलं होतं. अशा कमेंट्स येतात, पण माझा पण नाईलाज आहे. सध्या माझ्याकडे असं काही साधन नाही आहे की मी तुमच्याशी पर्सनली इंटरॅक्शन करू शकते. ठीक आहे. जर समजा पुढे काही अवेलेबल झालं तसं माध्यम तर मी नक्की तुम्हाला सांगेल, जेणेकरून तुमचे प्रॉब्लेम मग तुम्ही पर्सनली मला सांगू शकता. कारण कधी कधी असं निदर्शनास येतं माझ्या की काही म्हणजे बोलतात तुम्ही लोक बऱ्यापैकी बोलतात, पण कधी कधी मग तुम्हालाही थोडं ऑकवर्ड फील होतं का काय असं मला वाटतंय कुठून तरी. तर पण ऑकवर्ड फील नका करत जाऊ. म्हणजे माझे ऑफलाईनचे स्टुडंट्ससोबत माझं बॉन्डिंग खूप छान झालं होतं. म्हणजे ॲक्च्युली कमी स्टुडंट होते ते, त्याच्यात एकच मुलगा होता, बाकी सगळ्या मुली होत्या. त्यांच्या सगळ्यासोबत माझं खूप छान बॉन्डिंग झालं होतं आणि ते फ्री होते माझ्यासोबत बोलण्याला. म्हणजे
मी त्यांना सांगायची अक्षरशः की उद्याचं लेक्चर फार महत्त्वाचं आहे, कृपया कोणीही ते मिस करू नका. ते इतके सिरियस घ्यायचे ते लेकरं. ते एकदा तर मला त्या मुलाने मेसेज करून सांगितलं होतं, मॅडम सॉरी मला माझ्या गावी जावं लागेल, पण मी नंतर कव्हर करून घेतो. म्हणजे सिरियसली घ्यायचे ते माझं बोलणं. आणि सगळे छोटे छोटेच होते, मलाही छान वाटायचं त्यांच्यासोबत आणि बॉन्डिंग छान झालं होतं. तसंच माझं तुमच्या सगळ्यांसोबत होतं आहे. तुमचे व्ह्यूज आले, तुमच्या कमेंट्स आल्या की मलाही छान वाटतं. आता तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देते. सोनाली पाटील मॅडम आहे आपल्याच यूट्यूब म्हणजे स्टुडंट्स, त्या कम्युनिटी पोस्टवर आन्सर त्या देतच असतील, पण त्या खाली कमेंटमध्ये पण ते आन्सर हे करतात की 1 नंबरचं आहे 2 नंबरचं आहे. मला ते सुद्धा छान वाटतं की तुम्ही इंटरॅक्ट होताय कोणत्या ना कोणत्या पद्धतीने. त्यामुळे तुम्ही बोला, ॲटलिस्ट इन जनरल तरी बोला, पर्सनल गोष्टी नका बोलू. आणि म्हणजे आता बघा काहींनी सांगितले पर्सनल प्रॉब्लेम, त्याच्यावर मी व्हिडिओज पण आणले. आणि मला नाही वाटत की आपण कुठे काही संकोच करायला पाहिजे. आता जसं मी सुद्धा माझे सगळेच प्रॉब्लेम म्हणजे मी कोणत्या फेजमधून गेली आहे, मी इथपर्यंत कशी आली आहे, सगळंच तर तुम्हाला शेअर करते. आणि हळूहळू बाकीच्या सगळ्याच गोष्टी मी शेअर करणारच आहे तुम्हाला. म्हणजे त्यात काही मी कोणती गोष्ट आता काही गोष्टी नाही सांगू शकत आहे. फॉर एक्झाम्पल मी अजून कुठून बिलॉंग करते हा मी माहितीपर व्हिडिओ माझा स्वतःचा बनवेलच. जसं मी तुम्हाला इतक्यात सांगितलं, बाय प्रोफेशन मी डॉक्टर आहे, माझं काय काय झालेलं आहे, माझी प्रॅक्टिस किती झालेली आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे. आता काहींनी ऐकलं नसेल तर मी जो कोणता व्हिडिओ आत्ता रिसेंटमध्ये एक व्हिडिओ बनवला आहे त्याच्यात मी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. तर मग या सगळ्या गोष्टी मी सांगेलच तुम्हाला. तर तुम्ही कोणी संकोच बाळगू नका. आणि कामाजी लोकरे सरांना विनंती आहे की सर तुम्ही माझा एवढा प्रॉब्लेम समजून घ्याल अशी मला आशा आहे. आणि नक्कीच तुमच्या विनंतीला मान देऊन मी जास्त एफर्ट्स घेईल आणि जास्तीत जास्त डेटा कंप्लीट करून घेईल आणि अजून ॲडिशनल पण व्हिडिओ आणेल. ठीक आहे. तर मग एवढं मला बोलायचं होतं की जसे ऑफलाईनचे माझे स्टुडंट्सचं बॉन्डिंग माझ्यासोबत छान होतं, सगळ्यांचंच होतं, तसंच तुमचंही असू द्या. आपण तर कधी एकमेकांना भेटलेलो पण नाही आहे, पण कधी आली ती योग जुळून आला, ती सुवर्ण संधी म्हणेल मी, तो योग खरंच जुळून आला तर मलाही तुमच्या सगळ्यांशी बोलायला आवडेल, तुम्हाला भेटायला आवडेल. ठीक आहे. कारण नाही म्हटलं तरी एक बॉन्डिंग आपोआप निर्माण होत जातं. ठीक आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टसाठी खरंच मनापासून पुन्हा धन्यवाद. तर मी तुमचे 7 मिनिट एक्स्ट्राचे घेतले त्यासाठी पुन्हा सॉरी म्हणते आणि आपल्या आजच्या व्हिडिओकडे आपण वळूया. बघा, आणि अजून एक की हे सगळं करताना म्हणजे आता हे 1 लाइनर तुम्हाला वाटत असतील, पण बघा मला कुठे काही शंका आली की हे बरोबर आहे की नाही, मला मग त्या गोष्टीमध्ये घुसून सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. तुम्ही बघतायत की मी एखादा प्रश्न असेल तर तो तिथल्या तिथे वाचून सोडत नाही, बाकीच्या गोष्टी कलेक्ट करते, तुम्हाला दाखवते. तर अशा काही गोष्टी मला कलेक्ट करायला काही कालावधी द्यावाच लागतो. म्हणजे असं नाही की फक्त मी एकदा वाचलं आणि लगेच मग तुमच्यासमोर आली. मला जे नाही समजत ते मला समजून घ्यावं लागतं आणि मग तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन यावा लागतो. आता हा व्हिडिओ मी आज सरांना तर मी कमेंट केलेली की मला दिवसातून एकदाच व्हिडिओ टाकायला जमेल, तरी मी सरांसाठी स्पेशल आज हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या दिवसाला हा व्हिडिओ पडेल. आज काय तारीख आहे, 5 जून, जागतिक पर्यावरण दिन जो आहे. आज हा व्हिडिओ रात्रीपर्यंत येईल आणि उद्यापासून एक व्हिडिओ येईल. आणि जेव्हा मला खरंच पॉसिबल होईल तेव्हा मी 100% एक्स्ट्रा व्हिडिओ अजून टाकत जाईल. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, नारायण श्रीपाद राजहंस हे मराठी अभिनेते आणि गायक म्हणून प्रसिद्ध होते. कोणते? तर बालगंधर्व. ठीक आहे. 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना या साप्ताहिकाचे संस्थापक कोण आहेत? 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना या साप्ताहिक म्हणजे हे सुरू झालं असेल आणि या साप्ताहिकाचे संस्थापक कोण? ते साने गुरुजी. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंटचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर पुणे या शहरात आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट. महाराष्ट्रातील उल्का प्रभावित विवर कोणते? तर लोणार. मुंबई येथे असलेली नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही कशाशी संबंधित आहे? तर बँकिंग यंत्रणेशी. बॉम्बे प्रांताचे पहिले राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीचे श्रेय दिले जाते? असे कोण? तर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. ठीक आहे. पुढे बघा,
26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालय स्थापित झाल्यानंतर भारताचे मुख्य न्यायाधीश कोण? तर H.J. कानिया म्हणजे हिरालाल जे कानिया. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी. भूदान चळवळीचे आद्य प्रवर्ते कोण होते? तर विनोबा भावे. महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कुठे स्थित आहे? तर पुणे या ठिकाणी. सारे जहां से अच्छा या प्रसिद्ध गीताची रचना कोणी केली? तर मोहम्मद इक्बाल. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाची नियुक्ती केली? तर तानाजी मालुसरे यांची. महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली वारकरी परंपरा काय आहे? तर धार्मिक चळवळ आहे. महासागरामधील शार्क माशाचे पोहणे स्पष्ट करते? तर घर्षण. कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणत्या मराठी लेखकाचे आहे? तर वि.वा. शिरवाडकर यांचे. कोणत्या राजवंशाच्या राजवटी दरम्यान मराठी भाषा भरभराटीस आली? तर यादव. पुन्हा वाचते. कोणत्या राजवंशाच्या राजवटी दरम्यान मराठी भाषा भरभराटीस आली? तर यादव. मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया हे कोणत्या राज्याच्या पदार्पण स्मरणोत्सवासाठी बांधले गेले? तर पंचम जॉर्ज. कोरेगाव भीमाची लढाई कोणत्या वर्षी लढली गेली होती? तर 1818 साली. ठीक आहे. कोणत्या पर्वतरांगा महाराष्ट्राची कोकण आणि दख्खन पठारामध्ये विभागणी करतात? तर सह्याद्री पर्वतरांग. ठीक आहे. पुढे बघा. आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज कोणत्या शहरात आहेत? तर मुंबई. महाराष्ट्रातील कोणत्या भौगोलिक प्रदेश पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेला आहे? तर कोकण. ठीक आहे. बॉम्बे आता मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? म्हणजे पूर्वीचं बॉम्बे आता मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1857 साली. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त पहिले खेळाडू कोण आहे? तर विश्वनाथन आनंद. ठीक आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त पहिले खेळाडू. बाराबंदी, उपरणे आणि सदरा हे महाराष्ट्रातील काय आहे? तर पुरुषांचा पोशाख. भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश कोण आहेत? आता एक इथे लक्षात घ्या, इथे सरन्यायाधीश म्हटलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे सरन्यायाधीश नसावं, तर फक्त न्यायाधीश असावं. तर मी हे सर्च केलं आणि तुम्हाला दाखवून पण देते. हे बघा, 1-2 मिनिट. हे बघा, त्याचं उत्तर जे आहे फातिमा बीबी. आता बघा, Fatima Bibi was an Indian judge who was a justice of the Supreme Court of India appointed to the Apex Court in 1989. She became the first female judge to be a part of the Supreme Court of India. ठीक आहे. कळलं? म्हणजे त्या जज होत्या सुप्रीम कोर्टाच्या, ना की सरन्यायाधीश, असं मला वाटतं ज्याच्यावरून. म्हणजे आणि सरन्यायाधीश तसं कोणी फिमेल झालेल्या नाही आतापर्यंत. ठीक आहे. तर मग फातिमा बीबी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या हे असतील, न्यायाधीश म्हणून असतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. भारतातील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? लीला सेठ. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही कन्फर्म माहिती असेल तर मला नक्की सांगत जा. भारताच्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? तर लीला सेठ. पुढे बघा. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली? तर 2014. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी 2014. नारायण भिकाजी परुळेकर यांनी कोणत्या मराठी वृत्तपत्राची स्थापना केली? सकाळ. ठीक आहे. नारायण भिकाजी परुळेकर यांनी कोणत्या मराठी वृत्तपत्राची स्थापना केली? सकाळची. हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? महानदीवर. भारतीय राष्ट्रीय सेना INA राणी लक्ष्मीबाई पलटणीचे नेतृत्व कोणी केले होते? तर लक्ष्मी सहगल यांनी. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. व्ही शांताराम पुण्याच्या कोणत्या सुप्रसिद्ध स्टुडिओशी संबंधित होते? तर प्रभात स्टुडिओ. प्राणी त्यांच्या ज्या नैसर्गिक अधिवासामध्ये सुरक्षित असतात त्यास काय म्हणतात? तर वन्यजीव अभयारण्य. कोणत्या ग्रहाला प्रदक्षिणा पूर्ण करण्याकरता सगळ्यात जास्त वेळ लागतो? शुक्र. समर्थ रामदास हे 17व्या शतकातील महाराष्ट्रातील एक होते, तर काय? संत कवी. मार्श आणि हिमस ही महाराष्ट्रातील काय आहेत?
तर वसरे आहेत, नीट लक्षात ठेवा, थोडं वेगळं आहे. मार्श आणि हिमस. 31 डिसेंबर 1802 साली ब्रिटिशांसोबत झालेल्या वसईचा तह कोणी केला? तर बाजीराव दुसरा यांनी केला. बघा पुन्हा वाचते. 31 डिसेंबर 1802 साली ब्रिटिशांसोबत झालेल्या वसईचा तह कोणी केला? बाजीराव दुसरा यांनी केला. भारताच्या पश्चिम भागामध्ये कोणत्या प्रसिद्ध खेळाला हुतुतू म्हणूनही ओळखले जाते? तर कबड्डीला. भारतरत्न एम विश्वेश्वरय्या हे महाराष्ट्रातील कोणत्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते? कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे. लोकसभेचे सगळ्यात दीर्घकाळ राहिलेले सभापती व्यक्ती कोण? पुन्हा वाचते. लोकसभेची सगळ्यात दीर्घकाळ सभापती राहिलेली व्यक्ती कोण? तर बलराम जाखड. 9 years 329 days. रामचरितमानसची रचना कोणी केली आहे? तुलसीदास यांनी. कोणत्या गुहांना प्रसिद्ध दिगंबर जैन तीर्थ सिद्धक्षेत्र म्हणून ओळखले जाते? तर मांगीतुंगी डोंगरांना. ठीक आहे, जे कुठे? नाशिक जिल्ह्यात आहे. 22 जून 1897 रोजी चाफेकर बंधूंनी ज्याची हत्या केली त्या पुण्याच्या प्लेग कमिशनरचे नाव काय? तर W.C. रँड. ठीक आहे, 22 जून 1897 रोजी चाफेकर बंधूंनी ज्याची हत्या केली त्या पुण्याच्या प्लेग कमिशनरचे नाव W.C. रँड. गोपाळकृष्ण गोखलेंनी कोणती संस्था स्थापन केली? तर सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी. जेव्हा मी जात सोडली या कथासंग्रहाचे लेखक बाबूराव बागुल. ठीक आहे, बाबूराव बागुल. भारतीय अन्न प्राधिकरणाची स्थापना केव्हा झाली आहे? तर 14 जानेवारी 1965ला. नीट लक्षात ठेवा, 14 जानेवारी संक्रांत असते मोस्ट ऑफ, आपण म्हणतो तिळगुळ घ्या गोड गोड बोला, त्या दिवशी भारतीय अन्न प्राधिकरणाची स्थापना झाली आहे 14 जानेवारी 1965. लक्षात ठेवायला सोपं आहे असं मला वाटतं. ठीक आहे, पुढे बघा. भारताचे राष्ट्रपती होण्याआधीच भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीचे नाव सांगा? तर झाकीर हुसेन. ठीक आहे, राष्ट्रपती होण्याआधीच त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. सध्याच्या महाराष्ट्रातील कोणते शहर पेशव्यांचे प्रशासकीय केंद्र होते? तर पुणे. 1564 मध्ये सम्राट अकबरने कोणत्या अत्याचारी कर रद्द केला? 1564 मध्ये तर जिझिया कर. नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित पुरातत्व उत्खनन स्थळांचे नाव काय आहे जेथे वाकाटक राजा प्रवरसेन दुसरा याची राजधानी आढळली होती? तर मनसार. ठीक आहे, मनसार. नागपूर जिल्ह्यात स्थित पुरातत्व उत्खनन स्थळांचे नाव काय आहे जेथे वाकाटक राजा प्रवरसेन दुसरा यांची राजधानी आढळली होती? मनसार. नंतर महाराष्ट्रात 1974 मध्ये कोणी सुरू केलेल्या आंदोलनाचे नाव पाणी पंचायत असे होते? तर विलासराव साळुंखे. पुढे बघा. मूकनायक म्हणजे शांततेचा नेता हे वृत्तपत्र कोणी प्रकाशित केले? डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी 1920 साली. दिल्लीतील कुतुब मिनार कोणी बांधला? तर कुतुबुद्दीन ऐबक यांनी बांधला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? तर डॉक्टर B.R. आंबेडकर हे. भारतामध्ये कोणत्या व्हॉइसरॉयने लोकशाहीची मूलभूत प्रशिक्षण शाळा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असल्याचे सुचवले? तर लॉर्ड रिपनने. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची लढाई कुठे झाली? तर प्रतापगड येथे. नीट लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची लढाई कुठे झाली? तर प्रतापगड येथे. पुढचा प्रश्न बघा. राज्यघटनेमध्ये पंचायत राजचा समावेश राज्यघटनेमध्ये पंचायत राजचा समावेश कोणत्या सूचीत समावेश होतो? तर राज्यसूची. कोरेगाव भीमाची लढाई ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैनिक आणि कोणामध्ये झाली? तर पेशवा. बिनविरोध निवड झालेल्या भारतीय राष्ट्रपतींचे नाव काय? नीलम संजीव रेड्डी. कोणते शब्द राष्ट्रीय चिन्हामध्ये कोरलेले आहेत? तर सत्यमेव जयते. कोणत्या शहराला भारतातील संत्र्यांचे शहर म्हटले जाते? तर नागपूरला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची म्हणजे मुंबई शेअर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1875 मध्ये करण्यात आली. 1772 पासून ते 1912 1772 पासून ते 1912 दरम्यान कोणते शहर भारताची राजधानी होते? तर कलकत्ता. इंडिया गेट हे कशाच्या सैनिकांच्या स्मरणार्थ बांधले गेले होते? तर पहिले महायुद्ध. महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खन पट्ट्याने व्यापलेला आहे? तर 80%हून अधिक.
भारत शासनाअंतर्गत असलेली आगरकर संशोधन इन्स्टिट्यूट महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही संस्था महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे? नागपूरमध्ये. पुन्हा बघा, आधीची कोणती होती? भारत शासनाअंतर्गत असलेली आगरकर संशोधन इन्स्टिट्यूट महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? पुणे. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही संस्था कुठे आहे? नागपूर. कोणत्या समाज आणि धर्मसुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखतात? तर गोपाळ हरी देशमुख यांना. पुढे बघा, मॅकमोहन लाईन कोणती सीमा दर्शवते? तर भारत चीन सीमा. अंतराळात जाणारे पहिले भारतीय कोण? तर राकेश शर्मा. ऑस्कर पुरस्कार पटकावणारे पहिले भारतीय कोण? तर भानू अथय्या. ऑस्कर पुरस्कार पटकावणारे पहिले भारतीय कोण? भानू अथय्या. महाराष्ट्रामधील ब्रिटिशांचे वर्चस्व सिद्ध करणाऱ्या लढाईत अहमदनगरच्या किल्ल्याचा पाडाव झाला. महाराष्ट्रामधील ब्रिटिशांचे वर्चस्व सिद्ध करणाऱ्या लढाईत अहमदनगरच्या किल्ल्याचा पाडाव झाला. कोणतं युद्ध? दुसरे इंग्रज मराठा युद्ध. 1939 मध्ये विश्व भारती विद्यापीठाची स्थापना कोणी केली? रवींद्रनाथ टागोर यांनी. 1939 मध्ये विश्व भारतीय विद्यापीठाची स्थापना. बीबी का मकबरा हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. बऱ्याच जणांनी पाहिलं असेल, मी पण पाहिलेलं आहे. सह्याद्री पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला पसरलेल्या आहेत? तर उत्तर. आता इथे काय विचारले बघा, सह्याद्री पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला पसरलेल्या आहेत? आता सह्याद्री पर्वत तर, आणि त्यांनी महाराष्ट्राच्या विचारलंय ना, महाराष्ट्राच्या तर पश्चिमेला ते उभा आहे ना, आणि मग आता उत्तर ते दक्षिण आपण म्हणू शकतो की नाही? म्हणू शकतो. आणि उत्तर ते दक्षिण पश्चिमेला असं म्हणू शकतो, पण उत्तर ते पश्चिम का म्हटले हे मला नाही समजलं. पण पश्चिम तर लक्षात ठेवा, माहिती आहे ना सगळ्यांना. पुन्हा एकदा मी दाखवते, 1-2 मिनिट. आता जसं हा समजा हा आपला भारताचा मॅप आहे, हा भारताचा आणि महाराष्ट्राचा मॅप आहे, आणि मग सह्याद्री असा इकडे पसरलेला आहे किंवा उभा आहे. ठीक आहे. मग ज्याचा पश्चिमेकडून कडा बघितला तर असं पूर्ण भिंतीसारखा उभा दिसतो, आणि इकडून बघितला तर असं सपाट दिसतो. हे माहिती असेल ना सगळ्यांना. तर मग त्यांनी काय विचारलं आहे की महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला पसरलेला आहे सह्याद्री पर्वतरांगा? तर पश्चिम. ठीक आहे. आणि जर अजूनच वेगळा विचार करायचा झाला की पण त्या आता सह्याद्रीच्या उपरांगा येतात, मग कोणत्या? सातपुडा, सातमाळा, अजिंठा, नंतर म्हणजे ह्या हरिश्चंद्र बालाघाट वगैरे, ह्या तर उपरांगा येतील ना. त्यांचा नसेलच विचार, पण पश्चिमेला, महाराष्ट्राच्या पश्चिमेला पसरलेला आहे, लक्षात ठेवा. प्रसिद्ध चित्रकर्मी व्ही शांताराम यांचा जन्म कुठे झाला? तर कोल्हापूर येथे. ठीक आहे. प्रसिद्ध चित्रकर्मी व्ही शांताराम यांचा जन्म कोल्हापूर येथे झालेला आहे. पुढे बघा, कोणत्या वर्षी बॉम्बेचे नाव बदलून मुंबई ठेवण्यात आले? तर 1995 साली. ठीक आहे. नीट लक्षात ठेवा ही गोष्ट की कोणत्या वर्षी बॉम्बेचे नाव बदलून मुंबई ठेवण्यात आले? तर 1995 साली. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर विजय हजारे. भारतरत्न पुरस्कार मिळणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण? तर धोंडो केशव कर्वे. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली व्यक्ती कोण? तर धोंडो केशव कर्वे. भारतातील श्वेतक्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? तर डॉक्टर वर्गीस कुरियन. एलोरा गुहांमधील कैलाशनाथ मंदिर हे कोणत्या राजवंशाच्या राजवटी दरम्यान बांधले गेले आहे? तर राष्ट्रकूट. सरदार सरोवर प्रकल्पाच्या शिलान्यासाचे नेतृत्व कोणी केले? तर जवाहरलाल नेहरू यांनी केले. गांधी आयर्विन करार कधी झाला होता? तर 1931 साली. कोणत्या शहरामध्ये सर्वात जुनी मेट्रो आहे? तर कोलकातामध्ये. ठीक आहे. महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळमध्ये दगडातून कोरलेल्या लेण्या कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर बौद्ध धर्माशी. गोपाळकृष्ण गोखले यांना कोणत्या राजकीय नेत्याने गुरु म्हणून ओळखतात? कोणत्या राजकीय नेत्याचे गुरु म्हणून ओळखतात? तर महात्मा गांधींचे. गोपाळकृष्ण गोखले यांना कोणत्या राजकीय नेत्याचे गुरु म्हणून ओळखतात? तर महात्मा गांधी.
महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हे गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर. कोणती संस्था भारतामधील राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावते? तर केंद्रीय सांख्यिकी संघटना. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जिथे आहे त्या रस्त्याचे नाव काय आहे? तर दलाल स्ट्रीट. हे सियाचीन ग्लेशियरला भेट देणारे पहिले राष्ट्रपती आहेत कोण? तर APJ अब्दुल कलाम. शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या आरमाराचे प्रमुख कोण होते? कान्होजी आंग्रे. पुढे बघा, अजिंठा लेण्यांमध्ये चित्रांसाठी वापरलेल्या रंगांचे वैशिष्ट्य काय आहे? तर नैसर्गिक रंग. पुढे बघा, भारताची पहिली प्रवासी रेल्वे बोरीबंदर पासून कोणत्या रेल्वे स्थानकापर्यंत धावली? तर ठाणे. डॅश डॅश हे पहिल्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांचे स्मृतीस्थळ आहे? तर इंडिया गेट. नागपुरातील तुकडोजी महाराज विद्यापीठ कधी स्थापन झाले? तर 1923. ठीक आहे, 1923 हे साल पण लक्षात ठेवा व्यवस्थित. पुढे बघा, पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या समोर कोणत्या संतांची समाधी आहे? तर संत चोखामेळा. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या समोर कोणत्या संतांची समाधी आहे? तर संत चोखामेळा. पुढे बघा, कर्नल बहादूर हे कोणत्या प्रसिद्ध मराठी लेखकाचे नाव आहे? कर्नल बहादूर व्यंकटेश माडगुळकर यांचे. भारतीय नौदलाचे जनक कोणास मानले जाते? शिवाजी महाराज. माशापासून मिळवलेले कॉड लिव्हर ऑइल डॅश डॅशने प्रसिद्ध असते? तर अ आणि ड जीवनसत्व. कोणत्या लेण्यांमध्ये तुम्हाला बोधिसत्वांची शिल्पे सापडतात? तर अजिंठा लेण्यांमध्ये. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे? आंबा. कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात? तर पुणे या शहराला. पुढे, कुणाला भूमितीचे जनक म्हणतात? तर युक्लिड. हुसेन सागर एक्सप्रेस ही मुंबई आणि कोणत्या शहरादरम्यान धावते? तर हैदराबाद. महाराष्ट्रातील सर्वोच्च भौगोलिक बिंदू कोणता आहे? कळसुबाई. भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? तर 545. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. पुढे बघा, टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील पदक विजेती खेळाडू मीराबाई चानू ही कोणत्या राज्यातील आहे? तर मणिपूर. कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? तर राजीव गांधी यांचा. येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? तर जपानचे. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? जिनेव्हा येथे. खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यातील आहे? तर शिरोळ, कोल्हापूर. खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यातील आहे? शिरोळ, कोल्हापूर येथील. हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली. चप्राळा अभयारण्य कोठे आहे? तर गडचिरोली मध्ये. 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2021 चे ठिकाण कोणते? तर नाशिक. पुढे बघा, भारतात कोणत्या देशाशी सर्वात जास्त लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेने जोडला गेला आहे? बांगलादेशाशी. हा आता कंबाईन ग्रुप सी ला पण आला होता, जी रिसेंट झाली रविवारी. भारतातील सर्वात लांब महामार्ग कोणता? श्रीनगर ते कन्याकुमारी. जगातील दुसरे मोठा महासागर कोणता? तर अटलांटिक ओशन. आता याच्यावर मी शॉर्ट्स व्हिडिओ बनवला आहे, त्याची ट्रिक आहे पैसा, म्हणजे त्याच्यात क्रोनॉलॉजी दिलेली आहे महासागरांची. पैसा PAISA. पॅसिफिक ओशन, अटलांटिक ओशन, इंडियन ओशन, सदर्न ओशन आणि आर्टिक ओशन, अशी ती ट्रिक आहे. पुढे बघा, राजपूत शासक जयसिंग एक आणि मराठा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुरंदरचा तह केव्हा झाला? तर 1665 मध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण आजचा व्हिडिओ कंप्लीट केलेला आहे. बरं, एक सांगते की मी काय करते, इन जनरल एक टायमिंग ठरवून घेते आपल्या ह्या व्हिडिओचं, की म्हणजे सकाळी 10चं टायमिंग ठरवते. हां, पण काही दिवस समजा 10ला नाही आला तर समजा दिवसभरात कधी पण येईल तो व्हिडिओ. ठीक आहे, हे गृहीत धरा. कारण आता बघा, हा व्हिडिओ मी आत्ता अपलोड करेल. हां, उद्या सकाळी मला तेवढ्या वेळात माझा झाला पाहिजे तेव्हा, कारण बाकीचे पण कामं असतात ना.
समजा बाकीचं काही निघालं मला तर मग 10च्या आधी माझं अपलोड झालं पाहिजे, कारण आता माझे बाकीचे ऑफलाईनच्या स्टुडंट्ससाठी पण मला अभ्यास करावा लागतो ना, त्यामुळे मग म्हणून मला एवढं बिझी शेड्यूल झालं आहे माझं. तर मग मला सांगायचं काय आहे की मी आता 1-2 दिवसात शेड्यूल आपलं व्यवस्थित करून घेते. तोपर्यंत जोपर्यंत रेग्युलर होत नाही आहे, रोज 10ला व्हिडिओ पडत नाही आहे, तोपर्यंत काही दिवसभरात कधी पण पडेल एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. एक ते आहे, म्हणजे मी 100% देण्याचा प्रयत्न करेल. आणि मग एकदा थोडं रेग्युलर झालं ना की मग रोज 10 वाजता या व्हिडिओचं मी टायमिंग ठेवते, ठीक आहे, अशा पद्धतीने. दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की हा व्हिडिओ आज जास्त वेळ, म्हणजे आपण जास्त पेजेस घेतले तरी कमी वेळेत हा व्हिडिओ झाला, कारण याच्यात खूप एक्सप्लेन करण्यासारखं नव्हतं. तरी काही गोष्टी होत्या ज्या नाही केल्या गेल्या आहेत आणि काही गोष्टी ऑलरेडी आपण एक्सप्लेन करून झालेल्या आहेत, त्यामुळे मी त्याच्यात वेळ नाही घातलेला आहे, ठीक आहे, हे एक समजून घ्या. कारण मी पुन्हा काही गोष्टी, आता महर्षी धोंडो केशव कर्वे पहिले महाराष्ट्रीयन, मग त्यांचं साल, भारतरत्न पुरस्कार त्यांना कधी मिळाला आहे, मग ते सगळं मी एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे मी आत्ता फक्त वाचून दाखवले, कळतंय तुम्हाला. त्यामुळे ज्या गोष्टी ऑलरेडी झाल्या आहेत त्या मी रिपीट करत बसली नाही आहे, ठीक आहे, हा एक पॉईंट. दुसरं, बरं ठीक आहे, झालंय माझं आता सांगून जे काय आहे ते सगळं. आपण लवकरच आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.